मग पुढचा प्रश्न की डायबेटिस असलेल्या लोकांनी फळं खावीत का? तर डायबेटिस असलेल्या लोकांनी अर्थातच प्रमाणामध्ये सर्व काही असावे या नियमाप्रमाणे ज्या फळांचा GI लो आहे, GI म्हणजे काय, ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, अशी फळं तुम्ही खाऊ शकतात आणि तीही प्रमाणामध्ये. कुठली कुठली फळं डायबेटिसच्या पेशंट्सना चालतात आणि जी डायबेटिसच्या पेशंट्सला चालतात ना, ती फॉर्च्युनेटली ज्यांना वजन कमी करायचंय त्यांना सुद्धा चालतात खाल्लेली. तुम्ही लहानपणी खाल्लेला रानमेवा आठवा. त्याच्यामध्ये काय आहे? जांभूळ, बोरं, चिंचा, नंतर करवंद, पेरू, नंतर बऱ्याच प्रकारच्या बेरीज ह्या डायबिटीसच्या पेशंटला चालतात. कुठल्या-कुठल्या विशेषतः स्ट्रॉबेरीज आणि क्रॅनबेरीज आणि ब्लूबेरीज. मग आता हे आमच्याकडे कुठे मिळतं? स्ट्रॉबेरी तर आपल्याकडे मिळतं. क्रॅनबेरीज, ब्लूबेरीज तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये राहत असाल तर रास्पबेरी वगैरे ह्या सगळ्या बेरीज प्रकार तिथे खूप चांगले मिळतात. तर तिथे तुम्ही खाऊ शकता तिथे राहणारे असाल तर. आणि तुमच्याही ठिकाणी मिळत असतील चांगल्या क्वालिटीचे तर खायला हरकत नाही. पण ही जी सगळी आपल्या प्रदेशात होणारा जो रानमेवा आहे ना, तो सगळ्यात उत्तम आहे डायबिटीसच्या पेशंटसाठी. पुढचं एक सुंदर फळ डायबिटीसच्या लोकांसाठी ते म्हणजे आवळा. ते वजनही कमी करतं आणि डायबिटीसमध्ये साखर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. नंतर चेरीज आहेत, ऑरेंजेस आहेत, म्हणजे आपलं संत्र, मोसंब, नासपती आहे, पीचेस आहेत, आलूबुखार, ड्रॅगन फ्रूट, किवी, पॅशन फ्रूट, नंतर ग्रेप फ्रूट नावाचं एक फळ असतं बरं का. ग्रेप्स नाही, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष नाही. ग्रेप फ्रूट म्हणजे एक असं संत्र्यासारखं दिसणारं एक फळ असतं मोसंबीसारखं. सायट्रस वर्गातलं आहे ते. ते सुद्धा चांगलं आहे. तर मी तुम्हाला ही सगळी परदेशी फळं पण का सांगते, की आजकाल मिळतात. जर चांगल्या क्वालिटीची मिळत असतील तर खायला हरकत नाही. आणि जर तुम्ही परदेशात राहत असाल तरी तुम्हाला ह्या लिस्टचा फायदा होईल. ॲव्होकाडोज आहेत, ते सुद्धा आजकाल मिळतात. पपई आहे. तुम्हाला ह्यातली जी पटत असतील, रुचत असतील ती घ्या. पण ही सगळी फळं जी आहेत ह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्याने ही डायबिटीसमध्ये चालतात. परंतु मी जसं सांगितलं, की सायन्स ऑफ मॉडरेशन, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. त्याच्यामुळे ह्या हिशोबाने एखादं फळ खाल्लं तर डायबिटीसमध्ये अजिबात शुगर वाढत नाही.